नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मधील मेन्सुरेशन युनिट मधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील काही क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उर्वरित क्वेश्चन्स। आता या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दिलेला आहे द डायमेन्शन्स ऑफ द क्यूबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि दिलेला आहे इट इज मेल्टेड अँड कोन ऑफ द हाईट दिलेली आहे, कोणची किती दिलेली आहे 24 सेंटीमीटर इज मेड, फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस। काय सांगितलेलं आहे, क्यूबॉइडचं जे शेप आहे त्या शेपला काय केलेलं आहे, मेल्ट केल्यानंतर त्याचं कोन बनलेला आहे, त्या कोनची काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर आणि विचारलं त्यांनी आपल्याला फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस, म्हणजे कोनची काय काढायची आहे, बेसची रेडियस काढायची आहे। आता यामध्ये द डायमेन्शन्स ऑफ द क्यूबॉइडचं डायमेन्शन्स काय दिलेलं आहे 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर। आता क्यूबॉइडचं जे डायमेन्शन्स आहे ते डायमेन्शन्स कशामध्ये असतात, लेट काय दिलेलं आहे, लेंथ, ब्रीथ आणि हाईट काय दिलेले आहे, लेट द लेंथ ऑफ द क्यूबॉइड इज काय दिलेलं आहे, L इज इक्वल टू काय दिलेलं आहे 24 सेंटीमीटर। त्यानंतर लेंथ, ब्रीथ दिलेला आहे आपल्याला, ब्रीथ इज किती दिलेला आहे, B इज इक्वल टू दिलेला आहे 21 सेंटीमीटर। त्यानंतर लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे, हाईट इज H किती दिलेला आहे 12 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे इट इज अ मेल्टेड अँड कोन ऑफ द हाईट, काय सांगितलेलं आहे, कोनची हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर। सिन्स द हाईट ऑफ द कोन आपण क्यूबॉइडची हाईट काय घेतलेली आहे h, तर कोनची हाईट काय घेऊ h1 इज इक्वल टू किती येणार 24 सेंटीमीटर। आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, हे जे क्यूबॉइड आहे इट इज मेल्टेड, काय सांगितलं, सिन्स काय सांगितलेलं आहे, क्यूबॉइड इज मेल्टेड अँड कोन इज मेड, काय सांगितलेलं आहे, कोन इज मेड। क्यूबॉइड मेल्ट केल्यानंतर काय बनलेला आहे, कोन बनलेला आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, द रेडियस ऑफ इट्स बेस, काय सांगितलेलं आहे, लेट बेस रेडियस ऑफ द कोन काय सांगितलेलं आहे, आपण घेऊ रेडियस ऑफ द कोन इज काय घेतलं, याची रेडियस आपल्याजवळ रेडियस ऑफ द कोन इज r घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे रेडियस। आता क्यूबॉइडला काय केलेलं आहे, मेल्टेड केल्यानंतर त्याचं काय होते, कोन मध्ये शेप होते, म्हणजे त्या दोघांचं जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम काय होणार, सेम होणार, म्हणजेच व्हॉल्यूम आपल्याला लिहिता येते, काय लिहिता येते, सिन्स व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन। आता मागच्या व्हिडिओमध्ये काय आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, सर्वांचे हे स्ट्रक्चरचे डायग्राम आपण काढून दिलेला आहे, डायग्राम पण दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांचं काय दिलेलं आहे, त्यांचे फॉर्म्युले पण लिहून दिलेले आहे। काय आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन कुठे आहे, कोनचा शेप हे व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन किती आहे 1/3 पाय r स्क्वेअर h काय आहे, व्हॉल्यूम कशाचं, कोनचं। आणि त्यानंतर काय विचारलं होतं, क्यूबॉइडचं व्हॉल्यूम कुठे आहे, क्यूबॉइडचं शेप, क्यूबॉइडचं व्हॉल्यूम काय आहे, लेंथ, ब्रीथ इंटू हाईट। आता हेच आपल्याला दिलेलं आहे, जर आपल्याला हे फॉर्म्युले येत असेल तर ते लगेच येणार आपल्याला क्वेश्चन। काय सांगितलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कोन, तर व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड काय आहे, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द कोन किती आहे 1/3 पाय r स्क्वेअर h। ही व्हॅल्यू कशाची आहे आपल्याजवळ, ही व्हॅल्यू आहे, ही फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ द कोन आणि हे आहे व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड। आता या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये जर आपण सर्व व्हॅल्यू जर पुट केलं, काय काय सांगितलेलं आहे आपल्याला, लेंथ किती दिलेली आहे 44, त्याच्यानंतर ब्रीथ किती दिलेली आहे 21, त्यानंतर हाईट किती दिलेली आहे 12 क्यूबॉइडचं, त्यानंतर 1/3 इंटू पायची व्हॅल्यू किती घेता येते आपल्याला, एकतर 3.14 किती येणार 3.14 नाहीतर 22/7, तर आपण 22/7 घेऊ। त्यानंतर मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर, तर r स्क्वेअर जसं तसं ठेवू। त्यानंतर h काय आहे, हाईट ऑफ द कोन, तर हाईट ऑफ द कोन किती दिलेला आहे 24,
24. आता जे काढायचं आपल्याला तिथंच ठेवलं आपण, काय आहे रेडियस काढायची आहे, रेडियस काढायची आहे तर रेडियसला तिथेच ठेवलं. त्यानंतर जे जे उरते आपल्याला हे इथे आहे, किती आहे 44 मल्टिप्लाय बाय 21 इंटू 12 डिवाइडला आहे, किती आहे 3 डिवाइडला आहे आणि 7 डिवाइडला आहे. तर डिवाइडला असल्यानंतर इकडे आल्यानंतर काय येईल ते मल्टिप्लायला 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि इथे मल्टिप्लिकेशन्सला असेल तर खाली गेल्यानंतर कशाला येईल ते डिवाइडला 22 मल्टिप्लाय बाय 24. आता इथे भाग जाते आपल्या जो भाग जाते किती होणार 22 1 जा 22 22 जा 44. त्यानंतर इथे पण भाग जाणार आपल्या जो 12 1 12 12 दोन्ही 24. त्यानंतर 2 आणि 2 कॅन्सल, किती उरणार आपल्या जवळ इथे आलेला आहे r स्क्वेअर इज इक्वल टू 21 आणि त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 21. 3 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 21. तर 21 इंटू 21 किती येणार 21 चा स्क्वेअर म्हणजेच r स्क्वेअर इज इक्वल टू 21 त्याचा स्क्वेअर हे येणार. टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपला जो r ची व्हॅल्यू काय येणार सिन्स r इज इक्वल टू काय येणार r इज इक्वल टू 21 म्हणजेच रेडियस कशाची सिन्स द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन काय सांगितलेलं आहे द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज किती आहे 21 सेंटीमीटर. हे आपण काय काढलेलं आहे. त्यासाठी काय काय घेतलं आपण तुम्ही बघू शकता. काय सांगितलेलं आहे द डायमेन्शन्स ऑफ द क्युबाइडचं डायमेन्शन दिलेलं होतं 24 21 आणि 12 सेंटीमीटर. डायमेन्शन म्हणजे लेंथ ब्रीथ आणि हाईट दिलेलं आहे. त्यानंतर हाईट ऑफ द कोन आहे 24 सेंटीमीटर. त्यानंतर क्युबाइडला मेल्ट केल्यानंतर काय म्हणतो सांगितलं त्यांनी कोन तयार होते. तर कोन तयार झाल्यानंतर त्या दोघांचं व्हॉल्यूम काय होणार सारखं होणार. व्हॉल्यूम सारखं होल्यानंतर दोघांचं व्हॉल्यूम सारखं झालं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज केला आपण दोघा साईडला. त्यानंतर जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते फाइंड आउट केलं. r स्क्वेअर इज इक्वल टू किती आलेला आहे r स्क्वेअर इज इक्वल टू 21 चा स्क्वेअर देन r इज इक्वल टू किती आला आपल्या जो फायनल आन्सर 21. हेच काय आहे बेस ऑफ द रेडियस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ ऑब्झर्व द मेजर काय सांगितलं ऑब्झर्व द मेजर्स ऑफ द पॉट इन द फिगर्स A and B. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट इन होल्ड. आता हे जे दिलेलं आहे वॉटरचं जग दिलेलं आहे हे काय दिलेलं आहे वॉटरचं एक जग दिलेलं आहे. आता या जगच्या वॉटरमध्ये या सिलेंड्रिकल पॉट मध्ये किती हे होणार किती पाणी बसणार. आता किती पाणी बसणार तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या जे दिलेलं आहे काय कोनॅनिकल वॉटर जग. तर या वॉटर जगचं काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. त्यासाठी याने दिलेली आहे त्याची हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि त्याची काय दिलेली आहे रेडियस दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर आणि इथे पण दिलेली आहे या सिलेंड्रिकल पॉटचं काय दिलेलं आहे हाईट 10 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले याचं व्हॉल्यूम डिवाइड बाय याचं व्हॉल्यूम काय आहे सिलेंड्रिकल वॉटर पॉट काय आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल वॉटर पॉट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द कोनॅनिकल वॉटर जग. हे जर केलं आपण तर आपल्याला काय येणार त्याचं आन्सर येणार. काय सांगितलं त्यांनी हाऊ मेनी जग ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल वॉटर पॉट. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे लेट काय घेऊ सुरुवातीला लेट काय घेतलं सुरुवातीला घ्यायचं लेट हाईट ऑफ द कोन लेट हाईट ऑफ द कोनॅनिकल वॉटर जग इज किती आहे इज एच घेतला आपण हाईट घेतलं त्याचं h1 घेऊ आपण h1 हाईट आहे किती 10 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस घेऊ रेडियस इज r1 घेतला आपण रेडियस इज r1 किती आहे 3.5 सेंटीमीटर. काय घेतलं कोनॅनिकल वॉटर जगची हाईट काय आहे h1 10 सेंटीमीटर जे दिलेलं आहे गिवन मध्ये डायग्राम मध्ये. त्यानंतर रेडियस किती दिलेला आहे r1 इज इक्वल टू काय घेतला आपण 3.5 सेंटीमीटर हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे पूर्ण. त्यानंतर काय आहे सिलेंड्रिकल वॉटर पॉट काय दिलेलं आहे सिलेंड्रिकल वॉटर पॉट सिन्स द हाईट ऑफ द सिलेंड्रिकल वॉटर पॉटची हाईट घेतली आपण h2 किती घेतली h2 किती दिलेलं आहे 10 सेंटीमीटर ते पण दिलेले आहे 10 सेंटीमीटर आणि त्याची रेडियस दिलेली आहे रेडियस r2 इज किती दिलेला आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे हाऊ मेनी
हाऊ मेनी जग ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट्स, म्हणजेच द नंबर ऑफ वॉटर ऑफ द जग ऑफ द नंबर ऑफ वॉटर जग ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड, म्हणजेच त्यासाठी काढावं लागेल आपल्याला सिन्स द नंबर ऑफ काय आहे, काय सांगितलं त्यांनी, द नंबर ऑफ जग ऑफ वॉटर काय आहे, द नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर काय घेतलं आपण, वॉटर, त्यानंतर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड इज इक्वल टू काय घ्यायचं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट अपॉन मध्ये काय घ्यायचं, डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ कोनॅनिकल वॉटर जग काय घ्यायचं, जे आपण याचं व्हॉल्यूम काढायचं आहे, याचं व्हॉल्यूम डिवाइड बाय हे व्हॉल्यूम, म्हणजे हे यामध्ये पुट केल्यानंतर किती पाणी आपण त्या सिलेंड्रिकल वॉटर पॉट मध्ये काय करू शकतो, होल्ड करू शकतो, थांबवू शकतो, तेच काढायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे आता हेच व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर माहित आहे आपल्याला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला आहे, काय आहे, हे आपला जो सिलेंडरचा शेप आहे, हा सिलेंडरचा शेप काय आहे, व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच, किती आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच, किती आहे, पाय आर स्क्वेअर एच, आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द कोन किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच, किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच हे व्हॉल्यूम ऑफ द कोनचा आहे. कोण पाहिजे का आपल्याला, हा कोण पाहिजे, जे कोनॅनिकल वॉटर जग आहे. त्यानंतर आणि व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आहे पाय आर स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअर एच, आणि हे व्हॉल्यूम ऑफ द कोनॅनिकल वॉटर जग आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच हे आहे. आता यामध्ये जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं आपल्याला, काय आहे त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहू. सुरुवातीला आर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल पॉट काय आहे, सिलेंड्रिकल पॉट द हाईट ऑफ द सिलेंड्रिकल पॉट काय दिलेले आहे, H2 घेतलं होतं आपण, किती घेतलं होतं, H2, आणि रेडियस किती घेतलं होतं, R2, आणि याचं काय घेतलं होतं, कोनॅनिकल वॉटरचं R1 आणि H1 हे घेतलेलं आहे. आता हेच व्हॉल्यूम आपण यामध्ये जर पुट केलं, इथे फक्त कॅन्सल काय होणार आपल्या जवळ, हे पाय कॅन्सल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे 3 वरती गेल्यानंतर काय होणार आपल्या जवळ, हे 3 वरती जाणार, अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे. त्यानंतर R2 किती आहे, R2 दिलेला आहे 7, त्याचा स्क्वेअर म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7, आणि त्यानंतर H2 किती आहे 10, अपॉन मध्ये व्हॉल्यूम ऑफ द कोनॅनिकल वॉटर जग साठी आलेला आहे R1 आणि H1, किती आहे R1 आणि H1, R1 ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ 3.5 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 3.5 सेंटीमीटर, म्हणजे R1 चा काय आहे स्क्वेअर आहे, आणि H1 दिलेला आहे आपल्याला, H1 किती आहे 10 सेंटीमीटर, किती आहे 10 सेंटीमीटर. हेच कॅल्क्युलेशन करायचं आहे, हे कॅल्क्युलेशन 10 डिवाइड बाय दोन्ही कॅन्सल. त्यानंतर 3.5 तर इथे भाग जाणार आहे बघा, 3.5 त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 2 1 चा 3.11 चा 7, त्यानंतर 3.5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 7, म्हणजे जिथे भाग जाणार 2 नाही दोघाला. आता हे 1 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजेच आन्सर किती आलेला आहे 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजेच किती येणार 3 2 जा 6 6 2 जा 12, म्हणजेच आन्सर किती आलेला आहे, द नंबर ऑफ जग ऑफ वॉटर कॅन होल्ड द सिलेंड्रिकल पॉट किती आहे 12. काय सांगितलेलं आहे आन्सर मध्ये आपण फायनल लिहू शकतो, काय लिहू शकतो, द सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड 12 जग ऑफ वॉटर, काय लिहू शकतो, द सिलेंड्रिकल जग ऑफ वॉटर काय आहे, द सिलेंड्रिकल जग ऑफ वॉटर कॅन होल्ड काय आहे, कॅन होल्ड काय सांगितलेलं आहे 12 जग्स. द सिलेंड्रिकल वॉटर पॉट काय सांगितलेलं आहे, द सिलेंड्रिकल वॉटर पॉट ऑफ वॉटर कॅन होल्ड 12 जग्स.
हे आहे आपलं फायनल आन्सर. आता हेच काढण्यासाठी काय काय केलेलं आहे आपण, हे काढण्यासाठी काय काय केलेलं आहे, आपल्याजवळ दोन फिगर दिलेले आहे ए आणि बी. आता ए आणि बी साठी काय केलं आपण, याचं व्हॉल्यूम डिवाइड बाय याचं व्हॉल्यूम डिवाइड बाय याचं व्हॉल्यूम, म्हणजे सिलेंड्रिकल वॉटर पॉट डिवाइड बाय कोनॅनिकल वॉटर जग. म्हणजेच आपल्याजवळ किती आलेला आहे आन्सर आलेला आहे. आपण बघू शकता इथे कॅल्क्युलेशन 3.5 टू जा 7, 3.5 टू जा 7 हेच केलेलं आहे कॅल्क्युलेशन. त्यानंतर आन्सर आलेला आहे 12 जग ऑफ वॉटर कॅन होल्ड द सिलेंड्रिकल वॉटर पॉट. त्यानंतर हेच नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ. अ सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेस. म्हणजेच काय दिलेलं आहे, ही डायग्राम दिलेली आहे आपल्याजवळ. काय आहे, ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये काय सांगितलं त्यांनी, याचं बेस आणि या कोनचं बेस काय आहे, इक्वल आहे. म्हणजे याची रेडियस, ही जी रेडियस आहे कशाची, ही कोनची, आणि ही रेडियस कशाची आहे, या सिलेंडरची. या दोघांची रेडियस काय होणार, सेम होणार. त्यानंतर द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. या सिलेंडरची हाईट किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. अँड द एरिया ऑफ इट्स बेस, काय सांगितलेलं आहे, या बेसचं एरिया म्हणजे कशाचं, सिलेंड्रिकलचं, कशाचं, अँड द एरिया ऑफ इट्स बेस म्हणजे या बेसचं एरिया, याचं बेस असो किंवा याचं बेस असो, या दोघांचं एरिया किती दिलेला आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर, बरोबर. आणि त्यानंतर द कोन इज प्लेस अपॉन द सिलेंडर, म्हणजे हे जे सिलेंडर आहे त्या सिलेंडर वरतीच काय आहे, कोन आहे. द व्हॉल्यूम ऑफ द फिगर इज फॉर्म, किती सांगितलेलं आहे, यात पूर्ण टोटलची फिगरची व्हॉल्यूम किती दिलेला आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर मध्ये. आणि त्यानंतर फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर, म्हणजे याची हाईट दिली आहे 3 सेंटीमीटर, तर याची हाईट काढावं लागेल आपल्याला सुरुवातीला, कशाची, कोणची हाईट काढावं लागेल. त्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, या पूर्ण फिगर सॉलिड फिगरची दिलेली आहे, याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर. त्याच्यासाठी आपल्याला याची हाईट काढावं लागेल सुरुवातीला, कोणची हाईट काढावं लागेल, कोणची हाईट प्लस ही हाईट किती सिलेंडरची आहे, दोघांची ऍड केल्यानंतर या सॉलिड फिगरची काय होणार, आपल्याला हाईट बनणार. त्यासाठी काय काय दिलेलं आहे, लेट काय सांगितलेलं आहे, अ सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेस. काय सांगितलेलं आहे, द सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेस. जर दोघांचा इक्वल बेस असेल तर दोघांची रेडियस पण काय होणार, सेम होणार. सिन्स रेडियस इज सेम, दोघांची रेडियस पण काय होणार, सेम होणार. त्यानंतर लेट द हाईट ऑफ द सिलेंडर, काय घेतलं आपण, सिन्स लेट द हाईट ऑफ द सिलेंडर, सिलेंडरची हाईट घेतली, हाईट ऑफ द सिलेंडर काय घेतलं, h1 इज किती दिलेलं आहे, 3 सेंटीमीटर. आणि त्यानंतर हाईट ऑफ द कोन काय घेतलेलं आहे, सिन्स हाईट ऑफ कोन इज काय घेतलं आपण, h2. ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. या दोघांची काय आहे, रेडियस काय आहे, सेम आहे. आणि त्यानंतर यांनी काय दिलेलं आहे, एरिया ऑफ द बेस किती दिलेला आहे, एरिया ऑफ इट्स बेस काय दिलेला आहे, एरिया ऑफ द बेस किती दिलेला आहे, एरिया ऑफ द बेस इज 100 सेंटीमीटर पर स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. आता एरिया ऑफ द बेस याचा फॉर्म्युला आहे कशाचा, कोणताही एखादा सिलेंडर असो किंवा कोन असो, यांचा जे एरिया आहे, हा एरिया कशाचा असतो, हा सर्कलचा एरिया सारखा, कशाचा, सर्कलचा एरिया. मग सर्कलचा एरिया किती आहे, एरिया ऑफ द सर्कल इज पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर काय दिलेलं आहे, याने दिलेलं आहे, द कोन इज प्लेस अपॉन द सिलेंडर अँड द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर किती दिलेलं आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर. काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर इज किती दिलेलं आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम कशामध्ये असते, क्युबिक सेंटीमीटर, आणि एरिया कशामध्ये असते, स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. आता याची कशाची, या डायग्रामची आपल्याला या फिगरची काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, किती दिलेला आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं, या पूर्ण सॉलिड फिगरची हाईट. तर त्याच्यासाठी आपण हाईट ऑफ द कोन काढू पहिले सुरुवातीला. याची हाईट काय घेतलं आपण, h1, तर याची हाईट काय घेतलेलं आहे, h2. तर तेच काढण्यासाठी आता व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर म्हणजे व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द कोन, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ द कोन, व्हॉल्यूम ऑफ द कोन इज इक्वल टू किती दिलेला आहे, 500.
म्हणजेच जे फिगर आहे या फिगर मध्ये काय कशाचं व्हॉल्यूम आहे, सिलेंडरचं पण व्हॉल्यूम आहे आणि कोनचं पण व्हॉल्यूम आहे. त्या दोघांचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, 500 क्युबिक सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर किती आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय आहे, फॉर्म्युला आहे आपल्या जो सिलेंडरचं व्हॉल्यूमचं किती आहे, पाय आर स्क्वेअर एच. किती आहे, पाय आर स्क्वेअर एच. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन फॉर्म्युले पाठ करू शकता, पाय आर स्क्वेअर एच. तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, सिलेंडरसाठी काय घेतलं आपण, व्हॉल्यूमसाठी रेडियस सेम आहे आणि हाईट किती आहे, h1. त्यानंतर प्लस व्हॉल्यूम ऑफ द कोन किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे हे काय घेतले, s2 इज इक्वल टू किती आहे, 500. आता बघा यामध्ये पाय आर स्क्वेअर किती दिलेला आहे, सेम दाखवत आहे, पाय आर स्क्वेअर आणि पाय आर स्क्वेअरची काय आहे, आपल्याला व्हॉल्यूम दिलेली आहे, व्हॉल्यूम दिलेली आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे, काय आहे, पाय आर स्क्वेअर किती आहे, 100. किती आहे, 100. म्हणजे याच्या ठिकाणी 100 घेऊ शकतो. त्यानंतर हे h1 किती आहे, मल्टिप्लाय h1 हाईट ऑफ द किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. किती आहे, 3 सेंटीमीटर. प्लस हे 1/3 जशाच तसं. त्यानंतर हाईट h2 जे काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे किती आहे, 500. आता हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायचं आपण, आता हे 100 किती होणार, 300 मल्टिप्लाय बाय 1/3 h2 इज इक्वल टू 5000. त्यानंतर 500. त्यानंतर 1/3 h2 इज इक्वल टू इथे किती आहे, इथे आहे आपल्याजवळ 500. त्यानंतर हे इकडे प्लस मध्ये असेल तर इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये. आता हेच 1/3 h2 इज इक्वल टू 500 मायनस 3000 किती होणार आपल्याजवळ, 500 मायनस 300 किती येणार, 200 आलं. म्हणजेच हे किती आहे, h2 काय आलेलं आहे व्हॅल्यू आपल्याजवळ, h2 व्हॅल्यू आलेली आहे. आता यामध्ये आपण एक विसरलेला आहोत, यामध्ये एक कुठेतरी आपण मिस्टेक केलेली आहे, इथे मिस्टेक केलेली आहे. काय केलेली आहे, याची व्हॅल्यू आपण इथे ठेवलेली नाही, तर हेच व्हॅल्यू आपण वापस ठेवू. यामध्ये काय सांगितलेलं आहे, ही व्हॅल्यू काय आहे, पाय आर स्क्वेअर एच व्हॅल्यू आहे आपल्याजवळ 100. त्यानंतर h1 इज इक्वल टू किती आहे, 3 प्लस हे 1/3 मल्टिप्लाय बाय याची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 100 आणि हे काय आहे, h2 इज इक्वल टू 500. आता हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण हे येणार आपल्याजवळ 300 प्लस किती आहे, 1/3 मल्टिप्लाय बाय 100 h2 इज इक्वल टू 500. 300 तिकडे ट्रान्सफर करा, 1/3 मल्टिप्लाय बाय 100 इंटू h2 इज इक्वल टू इकडे ट्रान्सफर केल्यानंतर 500 आहे, इकडे प्लस मध्ये आहे, तर इकडे आल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये. इकडे आल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये. हेच कॅल्क्युलेशन येणार आपल्याजवळ 1/3 मल्टिप्लाय बाय 100 h2 इज इक्वल टू किती येणार, 200. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 3 काय जाणार, इकडे डिवाइडला आहे, तर इकडे काय जाणार, मल्टिप्लायला. म्हणजे आपल्याला जर h2 ची जर व्हॅल्यू काढायची असेल, इथे आहे 200, इथे आहे 200. आता 200 असल्यानंतर इथे 3 डिवाइडला आहे, इकडे कशाला जाणार, मल्टिप्लायला. आणि इकडे h काय 100 काय आहे, मल्टिप्लायला आहे, इकडे काय जाणार, डिवाइडला. म्हणजेच आपण आन्सर करू शकतो, सिन्स h2 किती येणार, 2 0 0 कॅन्सल, 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6. म्हणजेच हाईट h2 काय आहे, हाईट ऑफ द कोन. सिन्स काय आहे, द हाईट ऑफ द कोन, h2 काय आहे, हाईट ऑफ द कोन. हाईट ऑफ द कोन इज किती आलेला आहे, 6 सेंटीमीटर. किती आलेला आहे, 6 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, टोटल कशाची काढायची आहे, टोटल जी सॉलिड फिगर आहे. सिन्स हाईट ऑफ द सॉलिड फिगर काय आहे, हाईट ऑफ द सॉलिड फिगर. हाईट ऑफ द सॉलिड फिगर, हाईट ऑफ द सॉलिड फिगर कशाची आहे, आपण हाईट ऑफ द कोन, हाईट ऑफ द कोन प्लस कशाचा आहे, हाईट ऑफ द सिलेंडर. हाईट ऑफ द सिलेंडर, हाईट ऑफ द कोन अँड हाईट ऑफ द सिलेंडर. तर हाईट ऑफ द कोन किती आला आपल्याजवळ, 6 आणि हाईट ऑफ द सिलेंडर किती होतं, 3 सेंटीमीटर. म्हणजेच किती आलेला आहे, सिन्स 9 सेंटीमीटर. किती आहे, 9 सेंटीमीटर. सिन्स द हाईट ऑफ द सॉलिड फिगर, हाईट ऑफ द सॉलिड फिगर इज किती आलेला आहे, 9 सेंटीमीटर. किती आलेला आहे, 9 सेंटीमीटर. हेच आहे आपलं फायनल आन्सर. बघू शकता तुम्ही काय काय केलं आपण यामध्ये केलेलं आहे.
क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला, क्वेश्चन दिलेला आहे, ही डायग्राम दिलेली आहे, याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम दोघांचं व्हॉल्यूम कंबाईन केल्यानंतर काय होते, आपले पूर्ण सॉलिड फिगर होते. या सॉलिड फिगरचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 500 क्युबिक सेंटीमीटर मध्ये. त्यानंतर याची हाईट घेतली आपण, याची हाईट घेतली H1, याची हाईट H2, व्हॉल्यूम आणि या दोघांचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला घेतला. या दोघांचं व्हॉल्यूम फॉर्म्युला घेतल्यानंतर त्या दोघांचं व्हॉल्यूम किती आहे 500. तर यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्या जो H2 इज इक्वल टू किती आलं 6. तर H2 काय आहे, H2 बरोबर काय आहे, हाईट ऑफ द कोन. तर हाईट ऑफ द कोन किती आलं 6 सेंटीमीटर. तर हाईट ऑफ द कोन अँड हाईट ऑफ द सिलेंडर म्हणजेच काय आहे, व्हॉल्यूम काय आहे, हाईट ऑफ द सॉलिड फिगर. तर तेच किती आलं 9 सेंटीमीटर. हेच आहे आपलं फायनल सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, इन द फिगर अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फियर, अ सिलेंड्रिकल अँड अ कोन इज शोन. काय सांगितलं त्यांनी, हे पूर्ण सॉलिड फिगरची काय आहे, एक डायग्राम आहे. काय आहे, इन द फिगर अ टॉय. आता हे एक जे डायग्राम आहे, एक जे खेळणं आहे, या खेळण्यामध्ये काय दिलेलं आहे, हेमिस्फियर आहे. त्याच्यानंतर हे आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सिलेंडर दिलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, कोन आहे. काय काय आहे, 3 आहे. एक हेमिस्फियर, एक आपल्या जवळ दिलेला आहे सिलेंडर, आणि दुसरा आहे कोन. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टाय. काय आहे, या टॉयचं टोटल एरिया काढा. तर टोटल एरिया काढण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला, टोटल एरिया म्हणजे या हेमिस्फियरचं कर्व सरफेस एरिया काढावं लागेल, या कशाचं काढावं लागेल, या सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया, आणि याचा कशाचा, कोनचा कर्व सरफेस एरिया. तर कोनचा कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी काय आहे, याचा कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला ही काढावं लागेल. हे काय आहे, स्लॅन्ट हाईट. काय आहे, स्लॅन्ट हाईट L. आता हेच येण्यासाठी सर्व आपण काय करायचं, कन्सिडर करायचं. सिन्स काय काय करायचं, कन्सिडर मध्ये काय काय सांगितलं त्यांनी, अ टॉय मेड फ्रॉम काय आहे, हेमिस्फियर, सिलेंडर अँड कोन इज शोन इन द फिगर. या फिगर मध्ये सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर त्यांनी काय काय दिलेलं आहे, आता इथे बघू शकता, इथे काय दिलेली आहे, एक रेडियस दिलेली आहे. किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. आता ही रेडियस कशाच दिलेली आहे, कोनची. आता या कोनच्या इक्वल मध्येच काय आहे, हा काय आहे, सिलेंडर. आता हा सिलेंडर आहे, या सिलेंडरच्या इक्वल मध्ये काय आहे, याची पण रेडियस काय होणार, ती सेम. म्हणजे रेडियस ऑफ द पूर्ण डायग्रामची जी रेडियस आहे, रेडियस ऑफ द कोन, रेडियस ऑफ द सिलेंडर अँड रेडियस ऑफ द हेमिस्फियर काय होणार, 3 सेंटीमीटर. आता हे सारखी आहे सर्व. आता हेच काढण्यासाठी आपल्याला पूर्ण काय करायचं आहे, ही डायग्राम शो करायचं आहे. शो केल्यानंतर याला आपण सॉल्व्ह करू. लेट काय घेतलं आपण, लेट अ टॉय. काय आहे, अ टॉय मेड फ्रॉम काय आहे, अ हेमिस्फियर, त्यानंतर काय आहे, अ सिलेंडर अँड कोन. आता त्यानंतर त्याची रेडियस, सिन्स रेडियस इज किती आहे, रेडियस इज R. किती दिलेले आहे, 3 सेंटीमीटर. हे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कर्व सरफेस एरिया जर काढायचा आहे, लेट H बी द हाईट ऑफ द काय आहे, हाईट ऑफ द कोन. सिन्स हाईट ऑफ द कोन H इज इक्वल टू काय आहे, हाईट किती दिलेली आहे याची 4 सेंटीमीटर. R बरोबर 3 सेंटीमीटर अँड हाईट बरोबर काय दिलेलं आहे, 4 सेंटीमीटर. तर याची आपल्याला स्लॅन्ट हाईट काढता येते. बरोबर आहे. सिन्स स्लाइट हाईट L इज इक्वल टू काय आहे, फॉर्म्युला आहे आपल्या जवळ. L इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कोणता आहे, पायथागोरस थेरम यूज करू शकतो आपण त्याच्यावर. काय आहे पायथागोरस थेरम काय आहे, पायथागोरस थेरम काय म्हणू शकतो आपण त्याला, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द 2 रिमेनिंग साइड स्क्वेअर. काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द 2 रिमेनिंग साइड स्क्वेअर. तर आपण त्यासाठी काय घेतलं, सिन्स काय घेतलेलं आहे, द स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन इज L. काय घेतलं, L. तर फॉर्म्युला आहे त्याचं काय आहे, L स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द 2 रिमेनिंग साइड स्क्वेअर. आता हेच करण्यासाठी काय आहे, L स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर किती आहे, R इज इक्वल टू 3 त्याचा स्क्वेअर प्लस H किती आहे 4 त्याचा स्क्वेअर. आता हेच पायथागोरसचे त्रिकूट आहे, आपण म्हणतो त्याला, जे आहे ते काय आहे 3 4. तर याची व्हॅल्यू किती येते, 5 येते. आपण सॉल्व्ह करू तरी L स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती येणार 9 प्लस 4 चा स्क्वेअर किती येणार 16. म्हणजेच सिन्स L स्क्वेअर इज इक्वल टू 25 टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर L इज इक्वल टू किती येणार आपल्या जवळ 5. L इज इक्वल टू किती येणार 5. आता ही L इज इक्वल टू काय आलेला आहे 5. L इज इक्वल टू 5 आलेला आहे. हीच व्हॅल्यू काय करायची आपण, ही व्हॅल्यू कशामध्ये होते, या सर्वांच्या कर्व्ह
कर्व सरफेस एरियामध्ये एल ची व्हॅल्यू आपल्याजवळ यूज होते, कारण की काय, कर्व सरफेस एरिया जे आहे आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला आहे, या सर्वांचं काय काढायचं आहे, कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस काढल्यानंतर आपल्याजवळ टोटल सरफेस एरिया निघणार कशाचं, त्या टॉयचं. आता यामध्ये काय काय दिलेलं होतं, एक आहे सिलेंडर दिलेलं आहे, सिलेंडरचं कर्व सरफेस एरिया किती आहे, 2 पाय आर एच. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ द काय आहे, हेमिस्फियर 2 पाय आर स्क्वेअर, आणि कर्व सरफेस एरिया ऑफ द कोन किती आहे, पाय आर एल. आता हे सर्व काढल्यानंतर तेच काय होणार, टोटल एरिया ऑफ अ टॉय काय ना, टोटल एरिया ऑफ द टॉय म्हणजे याचं कर्व सरफेस एरिया, याचं कर्व सरफेस एरिया, आणि कशाचं, हेमिस्फियर, कोन आणि सिलेंडर, या सर्वांचं कर्व सरफेस एरिया जेव्हा घेऊ आपण तेव्हा काय होणार, त्या टॉयचं काय होणार, टोटल एरिया काय होणार, त्याचं टोटल एरिया काढू. आता हेच काढण्यासाठी काय घ्यायचं आहे, टोटल एरिया ऑफ द टॉय. आता टोटल एरिया ऑफ द टॉय, सिन्स टोटल एरिया ऑफ अ टॉय काय येणार, सिन्स काय येणार, कर्व सरफेस एरिया ऑफ कशाचं, ऑफ हेमिस्फियर, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, त्यानंतर प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ कशाचं, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. आता हे टोटल एरिया जे काढायचं आहे टॉयचं इज इक्वल्स टू काय आहे, आता आपण फॉर्म्युला घेतला कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. कशाचा आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर स्क्वेअर. काय आहे, आताच बघितलं आपण, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. किती आहे, 2 पाय आर एच. आणि त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ काय आहे, कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ द कोनचा फॉर्म्युला काय आहे, ते आहे आपल्याजवळ पाय आर एल. किती आहे, पाय आर एल. आता याच्यामध्ये जर आपण सर्व फॉर्म्युले जर पुट केले तर हेच काय होणार, आपल्याजवळ फायनल आन्सर होणार. आता त्यासाठी काय येणार, हे जे दिलेलं आहे काय आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरची आपल्याला काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे, हे किती दिलेली आहे, 40 सेंटीमीटर. किती दिलेले आहे, 40 सेंटीमीटर. तर ते घेऊ आपण इथे, सिन्स हाईट ऑफ द सिलेंडर किती आहे, हाईट ऑफ द सिलेंडर हे घेतलं आपण H2. किती घ्यायचं, H2 इज किती आहे, 40 सेंटीमीटर. हे सर्व घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला फायनल आन्सर काढायचं आहे. हे सर्व यामध्ये पुट करायचं. आता हे पुट केल्यानंतर काय आहे, यामध्ये 2 जशाच तसं, त्यानंतर पायची व्हॅल्यू किती घ्यायची आपण, यामध्ये पायची व्हॅल्यू जर घ्यायची असेल, पाय आणि पाय काय आहे, कॉमन काढू आपण. हे पाय कॉमन काढलं, त्यानंतर इथे आर आहे आणि यामध्ये पण आर आहे. पाय आर जर कॉमन काढलं, इथे काय होणार, आर प्लस यामधून 2 तर बाहेर काढला नाही आपण, 2 बाहेर काढला नाही तर त्यामध्ये काय घ्यायचं, 2 आतमध्येच असू द्यायचं. 2 आतमध्ये असल्यानंतर काय, त्याचा आपण आन्सर काढणार आहोत फायनल मध्येच. हे काय घेतलं आपण, इथे पाय आणि आर कॉमन काढलं तर इथे उरणार आपल्याजवळ 2 आणि यामधला आर प्लस इथे 2, त्यानंतर पाय आर तर बाहेर आहे, यामध्ये एच प्लस पाय आर बाहेर आहे तर यामध्ये एल. आता हे सर्व व्हॅल्यू जर आपण पाय जशाच तसं, त्यानंतर आर काय आहे, रेडियस आहे. रेडियस काय आहे, सर्वांची सारखी आहे. तर रेडियस काय दिलेलं आहे आपल्याला, रेडियस दिलेला आहे 3 सेंटीमीटर. कशाचं, या पूर्ण या फिगरचं 3 सेंटीमीटर काय दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे. आता हेच रेडियस ठेवलं यामध्ये, त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय आर किती आहे, 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय एच काय आहे आपल्याजवळ, हे आहे एच, कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. काय घेतलं, H2 घेतलं होतं आपण, किती आहे, 40 सेंटीमीटर. किती आहे, 40 सेंटीमीटर. आणि प्लस एल किती आलेला आहे आपल्याजवळ, 5. हे सर्व व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केलं. यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर हेच काढू आपण, पाय मल्टिप्लाय बाय 3, 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6 प्लस 18 प्लस 5. किती येणार आपल्याजवळ, हे आन्सर आलेला आहे 5 मल्टिप्लाय बाय 3.
किती येणार, हे आलेलं आहे आपल्या जवळ ऍडिशन्स आलेली आहे याची 91. किती येणार ऍडिशन्स 91 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार 91 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 1 किती येणार 273 किती येणार 273 आणि त्यानंतर हेच या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आलेलं आहे 273. आता हे 273 आपण काय करायचं आहोत टोटल एरिया ऑफ टॉय काय करायचं एरिया आपण काढण्यासाठी हे मल्टिप्लाय केल्यानंतर पायची व्हॅल्यू जर आपण टोटल एरिया ऑफ अ टॉय काय आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आलेलं आहे किती आहे 273 पाय. आता जो एरिया आहे एरिया कशामध्ये असतो हा एरिया असतो सेंटीमीटर पर स्क्वेअर मध्ये किंवा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. हेच झालेलं आहे फायनल आन्सर 273 पाय. आता काय काय सांगितलं या क्वेश्चन्स मध्ये हेच या क्वेश्चन्स मध्ये काय काय घेतलेलं आपण ही जे दिलेली आहे काय दिलेली आहे ही एक टॉय दिलेली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे प्रत्येक वर्षी जवळपास विचारला जातो हा क्वेश्चन काय आहे हे फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये सर्वांचं काय काय दिलेलं आहे त्यांनी एकाची याची रेडियस दिलेली आहे रेडियस दिल्यानंतर या कशाच्या सिलेंडरचं हाईट दिलेली आहे त्यानंतर याची ही हाईट दिलेली आहे कोणची आणि स्लॅन्ट हाईट आपण काढली एल बरोबर किती आलं 5 आणि जर टोटल एरिया काढायचं असेल या टॉयचा टोटल एरिया काढायचं असेल आपल्याला तर टोटल एरिया काढण्यासाठी म्हणजे याचं कर्व सरफेस एरिया काढलं या हेमिस्फिअरचं कर्व सरफेस एरिया आणि या सिलेंडरचं कर्व सरफेस एरिया त्या तिघांचं कर्व सरफेस एरियाला काय केलं आपण ऍड केलं. हे ऍड केल्यानंतर आपला जो फायनल आन्सर काय आलेला आहे 273 पाय क्युबिक स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये हे झालेलं आहे टोटल एरिया ऑफ टॉय.